नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 30 डिसेंबर 2025 साल संपायला एक दिवस शेवटचा बाकी आहे. तर इकडं राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मग साधारण जे सध्याचं राजकारण राज्यात चालू आहे त्यानुसार या निवडणुकीत म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना होईल अशीच लोकांची अपेक्षा होती. मात्र प्रत्येक पक्षाला आपली त्या शहरात ताकद किती आहे, आपल्या मागे किती जनता आहे, आपण खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करतो की नाही, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे की नाही ही तपासण्याची ही संध्यास साधायची होती. त्यामुळं प्रत्येकाने आपला आपला स्वभाव उभा करायचा या दृष्टीनंच निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली. पण तरीही कोणत्याही एका पक्षाला कुठं स्पष्ट बहुमत मिळणं सोपं नाही हे ओळखूनच मग जिथं जमेल शक्य आहे तिथं बैठकांचा सपाटा सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवला जात आहे. कोण कुठं किती जागा लढवाव्या, कोणाला कोणत्या जागेवर खास करून लक्ष ठेवावं लागेल याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि त्यामुळं अद्यापही अधिकृत पक्षाचे उमेदवार म्हणून असंख्य लोकांना उमेदवारी अर्ज भरता आलेले नाही. कारण अर्ज भरतेवेळी किंवा अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी उमेदवाराने आपल्याला कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली आहे त्या पक्षाकडून EB फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करावा लागतो. आणि त्यासाठी मग सर्वांच्याच नजरा आपल्या पक्षाच्या नेत्याकडं, पक्षाच्या कार्यकारिणीकडं, समन्वय समितीकडं लागलेल्या असतात असंच दिसून येत आहे. तसं पाहिलं तर सत्तेसाठी पक्षात फूट पाडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकेमध्ये आपल्या चुलत्या म्हणजे मूळ पक्ष संस्थापक जे आहेत त्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर संधान बांधण्यासाठी त्यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. त्या दोन्ही महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले असं दिसतंय. इकडं मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, नाशिक आदी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्टच झालं आहे. आणि आज शेवटचा दिवस असला तरी बहुतांशी सर्वच महापालिकातील त्यांची बोलणी, त्यांचं धोरण नक्की ठरलेलं आहे असंच दिसून येत आहे. आता आज दुपारी 3 वाजेपर्यंत कोणतीही महानगरपालिकेत किती जण लोक उमेदवारी अर्ज भरतात ह्याचा आकडा रात्री उशिरा आपणाला कळेल. आणि त्यावेळेस मग जवळपास एक दशकभर महापालिकेचा निवडणूक न झाल्यामुळं किती लोकांना निवडणूक लढवायची इच्छा आहे हे पण आपल्याला दिसून येणार आहे. हिरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्ञानोदय विद्यालयातील
विद्यालयाचे विद्यार्थी आणि मुंबईतील राजभवन येथे राज्यपालांचे विशेष सहाय्यक म्हणून सध्या कार्यरत असलेल्या निशिकांत देशपांडे यांचा येरमाळा ग्रामस्थांनी काल येरमाळ्याचा सत्कार केला. निशिकांत देशपांडे यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येरमाळा येथेच पार पडलेलं आहे. त्यामुळं वास्तविक पाहता त्यांना अनेक जण येरमाळकरच मानतात आणि ते पण आपल्या जडणघडणी येरमाळ्याचं योगदान मोठं आहे असं सांगत असतात. निशिकांत देशपांडे यांनी MPSC परीक्षा पास होऊन काही काळ प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून अंबेजोगाई, नांदेड, हिंगोली आदी भागात काम केलेलं असून त्यानंतर ते मुंबई येथे अनेक मंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यात त्यांनी सर्वाधिक काळ ज्यांना महाराष्ट्राचं मंत्रिमंडळात वेगळं असं स्थान असलेल्या गिरीश महाजन यांची ते बराच काळ वैधी होते. त्यानंतर त्यांची शासकीय सेवेत पदोन्नती झाली. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. ती झाल्यानंतर त्यांची नेमणूक राज्यपाल भवनात राज्यपालांचे विशेष अधिकारी म्हणून सध्या झालेले आहे आणि ते तिथं कार्यरत आहे. काल त्यांचा येरमाळ्याचे भाजपचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास बारकोड, सरपंच गणेश बाबा बारकोड, बागवान आणि गावातील अनेक मान्यवर मंडळी त्यावेळी उपस्थित होती. निशिकांत देशपांडे यांनी आपण काम कसं करतो, कामाचा काय अनुभव येतो आणि काम करताना खास करून आपल्या लोकांबाबत माझ्या काय भावना असतात याचं सर्वसाधारण लोकांसमोर मांडलं होतं. निशिकांत देशपांडे मुंबईत व्यवस्थित अशी त्यांचं काम करत आहेत. त्यांना पुढेही असंच यश लाभो हीच आपल्यांना यूट्यूब चॅनलतर्फे सदिच्छा. धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागला आहे. त्यात मुरुम, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव या 4 नगरपरिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तर कळंब नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या महायुतीतील संगीता शिवाजी कापसे या शिवसेनेच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. तर भूम येथे संयोगिता गाडवे, तर परांड्यात जाकीर सौदागर हे तानाजी सावंत यांचं नेतृत्व मानणारे शिवसेने पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आणि उमरग्यात माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड हे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. काल नळदुर्ग, तुळजापूर आणि धाराशिव या 3 नगर परिषदेच्या भाजप नगर अध्यक्षांनी
आपला पदभार मोठ्या थाटामाटात वाजत गाजत स्वीकारला. या तिन्ही ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील, स्वार्चना राणा जगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कळंबच्या नगराध्यक्षा 1 जानेवारी 2026 रोजी आपला पदभार स्वीकारणार आहे. तर कालच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमरग्याचे नगराध्यक्ष किरण रवींद्र गायकवाड यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे वडील माजी खासदार रवींद्र गायकवाड, नागराज चौगुले, पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच आता या सर्वांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल आणि सगळ्यांची कसोटी पाहणार क्षण असेल तो म्हणजे उपनगराध्यक्ष निवडीचा. आणि तो कार्यक्रम साधारणतः पुढच्या आठवड्यात जाहीर होईल असं दिसतंय. आज आपण आता इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.